लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रक्रियेअंतर्गत 4 जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही MIT कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे। त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेल्या आहेत। आज आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत। मतमोजणी केंद्रावर जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे। त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलचे अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत। त्यासाठी जवळजवळ 990 अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत। बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ 70 पोलीस अधिकारी DCP, ACP, PI, API या दर्जाचे 70 अधिकारी आणि 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत। CRPF आणि स्टेट रिझर्व्ह पोलीसचे 30 अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत। उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली कालमर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे। नमुना 18 हा भरून त्यांना 2 प्रतीमध्ये द्यायला पाहिजेत। फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये, म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे। ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेल्या आहेत। मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मतमोजणीसाठी 2 सन्माननीय ऑब्झर्व्हरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे। एक आपले ऑब्झर्व्हर जे निवडणूक कालावधीमध्ये होते आदरणीय दंडे सर त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसरे एक ऑब्झर्व्हर 3 विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाणार आहेत। आणि ह्या दोन्ही ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी 7 वाजता स्ट्रॉंग रूम खुलं केलं जाणार आहे आणि 8 वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर 8 वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे। निकाल किती वाजेपर्यंत अपेक्षित आहे? निकालाच्या अंदाजाबद्दल आणखी एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट प्रिडिक्शन करता येत नाही आहे, परंतु अगोदर टपाली मतमोजणीला प्रारंभ करायचा आहे। त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे, आपल्याकडे जवळजवळ 37 उमेदवार आणि एक नोटा 38 जणांची नावं डिस्प्ले होणे, त्यांची मतं लिहून घेणे, प्रत्येक एजंटांना दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे। ही सर्व प्रक्रिया करायला प्रत्येक राऊंडला किमान 20 ते 25 मिनिट लागणार आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम 27 राऊंड होणार आहेत। 27 फेऱ्या पूर्ण करावं लागणार आहेत। ही पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिटमधले मतमोजणी संपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधल्या ज्या काही स्लिप आहेत ते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले 5 केंद्र रँडमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या 5 केंद्रावरच्या व्हीव्हीपॅट ह्या सरतेशेवटी मोजावं लागणार आहेत आणि याला मात्र जास्तीचा वेळ लागणार आहे कारण त्या स्लिप अतिशय छोट्या आहेत, नाजूक आहेत, त्यामुळे ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहेत। आणि हे सर्व मोजणी झाल्यानंतर मग जे रिझल्ट शीट आहे नमुना 20 मधला तो आम्हाला भरून मग डिक्लेअर करावा लागणार आहे। ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे 7-8 वाजतील। सर मीडियाला कधीपर्यंत वेळ किती लागेल साधारण तुमच्याकडची मोजणी झाली की आकडेवारी नाही? ऑथेंटिक मीडिया सेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे। कम्युनिकेशन सेंटरसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये। मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे। आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे, त्यामुळे आम्हाला ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ते आकडेवारी डिक्लेअर करता येणार नाही, ऑफिशियली तुम्हाला देता येणार नाही। परंतु त्या ठिकाणी आपण असणार आहेत, आपला जो नोडल अधिकारी असणार आहे ते नोडल अधिकारी तुम्हाला काउंटिंग हॉलमध्ये घेऊन येणार आहे टप्प्याटप्प्यानं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी पोलीस आमची चर्चा झालेली आहे। कमी रस्ता बंद करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची आम्ही पूर्ण खबरदारी घेणार आहोत। पण तरीसुद्धा एक प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं तर जो बीड बायपास आहे
त्या बीड बायपासमधला जो महानुभाव चौक आहे त्या महानुभाव चौकापासून तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे कमीत कमी अंतर त्याच्यामध्ये होईल या पद्धतीनं महानुभाव चौकापासून ते झालटा पॉईंट जे आहे त्या झालटा पॉईंटचं एक प्राथमिक आमचं हे झालेलं आहे किंवा हा रोड आपण बंद केला पाहिजेत. पण तरीसुद्धा उद्या पोलीस अधिकारी आणि आमचे अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं बंद ठेवता येईल आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारचं गैरसोय होणार नाही या पद्धतीनं आम्ही ते बंद करणार आहोत. परंतु 4 जूनला शक्यतो बीड बायपासनं प्रवास करणे टाळावा असं मी विनंती औरंगाबादकरांना करतो. शहरात पोलीस बंदोबस्त असणार आहे. शहरामध्ये सुद्धा जसं निकालाचा निकाल बाहेर येईल, निकालाचा अपेक्षित अनपेक्षितरित्या कसा निकाल येतो कुणाला माहिती नाही आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुद्धा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण ती खबरदारी घेतो आहोत. वेगळा पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे. कलम 144 जाहीर करून जमावबंदीचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत. एक्साईज ऑफिसच्या मार्फत आम्ही ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे आणि संपूर्ण शहरावर वेगळ्या पोलीस अधिकारी आणि वेगळ्या पोलीस कर्मचाऱ्याचं वॉच त्याच्या ठिकाणी राहणार आहे. आणि सर्व नागरिकांनासुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांतता मार्गाने शांतताप्रिय मार्गाने प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांततामय वातावरणामध्ये ही मतमोजणी संपन्न व्हावी. थँक्यू. रिझल्ट का डिक्लेअर होत नाही हे पोस्टल बॅलेट पेपर एक संपलं पाहिजेत पण ते सुद्धा आम्ही एक्स्ट्रा टेबल लावलेत 2 आणि त्याची सुद्धा परवाच्या मीटिंगमध्ये मी VC द्वारेच मंजुरी घेतली. लेखी मंजुरी नंतर आली आम्हाला. आम्ही 10 टेबल त्यासाठी लावतोय लवकर व्हावं म्हणून. पण मतमोजणी मशीनवरची सगळी मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या स्लिप मोजायचे आणि ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या रँडमली सिलेक्टेड 5 मतदान केंद्रावरच्या ते लॉट टाकून केंद्र निवडायचे अगोदर कुठल्या मतदान केंद्रावर घ्यायचे. त्यासाठी आम्हाला त्या मतदान केंद्रावरच्या सगळ्या ज्या मतदान केंद्र नाव नंबर आहे त्याच्या चिठ्ठ्या टाकायच्या. ऑब्झर्व्हर सरांच्या उपस्थितीमध्ये त्यातल्या 5 चिठ्ठ्या काढायच्या आणि त्या 5 चिठ्ठ्या ज्या मतदान केंद्राच्या निघतील त्या मतदान केंद्राचे व्हीव्हीपॅट आणायच्या आणि ते मोजायच्या. आता ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे कारण ते एक तफावत आढळणारच नाही कारण मशीन जे दाखवल तेच व्हीव्हीपॅट मध्ये येणार आहे. जर समजा तुमची तशी शंका असेल तर आयोगाने अशा पद्धतीने काही सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं जर समजा मशीन मध्ये आणि 17C मध्ये किंवा व्हीव्हीपॅट मध्ये जर काही डिस्टर्बन्स आली तर ते मतदान केंद्र बाजूला काढून ठेवायचं. प्रोसिजर अशी आहे की ते सगळं बाजूला काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कस्टडीत ठेवून द्यायचं. पूर्ण मतमोजणी संपन्न करायची आणि त्याच्यानंतर समजा ज्या मतदान केंद्रामध्ये असा विषय झालाय तिथं 500 मतदान झालेलं आहे आणि तिथं काहीतरी शंका आलेली आहे तर समजा नंतर सगळ्या मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर विनिंग कॅन्डिडेट आणि सेकंड कॅन्डिडेट मध्ये जर 600 पेक्षा जास्त फरक असेल तर याला काही करायचं नाहीये. रिझल्ट डिक्लेअर करून मोकळं होऊन जाईल. जर ज्या मतदान केंद्राला असा प्रॉब्लेम आलाय आणि त्याची जी बाजूला ठेवलेली आहे त्याच्यापेक्षा जर कमी मताचा फरक असेल तर मात्र मग आयोगाला त्याचा रिपोर्ट करायचा. मग आयोग ते डायरेक्शन देईल त्याचं परत मोजणी करा परत ते करा जे काही आयोग डायरेक्शन देईल त्याच्याप्रमाणे ते करायचं. आमचा अंदाज आहे 6-7 पर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे उमेदवारांची बैठक घेणं हे मॅन्डेटरी नव्हतं परंतु तरी कन्फ्युजन नको आणि सगळे कन्सेप्ट त्यांचे क्लिअर व्हावे म्हणून आज आम्ही त्यांना बैठक घेऊन त्यांच्याशी खूप वेळ चर्चा पण झालेली आहे. त्याच्यामध्ये आता काउंटिंग सेंटरचा अप्रुव्हल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे आणि त्या ठिकाणची पूर्वतयारी आपली ऑलरेडी सुरू आहे. त्याच्यामध्ये 2 ऑब्झर्व्हर असणार आहेत. आपले एक इलेक्शनला जे ऑब्झर्व्हर आले होते आदरणीय दंडे सर ते असणार आहेत आणि काउंटिंगसाठी दुसरे एक ऑब्झर्व्हर येणार आहे. दोघांकडे 3-3 असेंब्ली सेगमेंट निगराणी खाती असणार आहे. त्यामुळं संपूर्ण निवडणूक मतमोजणी प्रक्रिया ही ऑब्झर्व्हरच्या निगराणीमध्ये होणार आहे. कम्युनिकेशन सेंटर मीडिया सेंटरबद्दल सांगितलेलं आहे. मोबाईलच्या बाबतीमध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी काही ठिकाणी इश्यू झाले होते परंतु काउंटिंग सेंटरच्या बाबतीमध्ये आज सुद्धा सन्माननीय भारत निवडणूक आयुक्त सरांनी बैठक घेतली सकाळी. मोबाईलच्या वापराबद्दल फार कडक सूचना दिलेल्या आहेत. आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. इथं येण्याच्या अगोदर आमचे सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते. त्यांना पण आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांना इलेक्शन कमिशनने अलाउड केलेलं आहे तेवढ्यांनाच काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल आम्ही घेऊन जाऊ देणार आहे.
इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट जे पोस्टल बॅलेट पेपर्स आहेत त्याच्यासाठी OTP लागत असतो. त्याच्या काउंटिंगसाठी जे लोक आहेत ते RO ERO ऑब्झर्वर आणि जे ज्यांना अलाउड केले तेच फक्त त्याच्यामध्ये जाणार आहेत. त्यामध्ये काउंटिंग हॉलमध्ये स्मोकिंग अलाउड नाही, ई सिगारेट, टॅब, कुठले इलेक्ट्रॉनिक, कारण कंट्रोल गेट हा अतिशय नाजूक विषय आहे आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिक साहित्य त्याच्या समोर जाऊ नये यासाठी ही सर्व सुविधा केलेली आहे. 360 डिग्री अँगलमध्ये CCTV त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत, व्हिडिओग्राफी राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही एजंटलाच काय कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याला सुद्धा काही मिसबिहेव त्या ठिकाणी करता येणार नाही. जे काही आयोगाने सूचना घालून दिलेल्या आहेत त्यामध्येच ते सर्व त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. महत्वाचा मुद्दा असतो कर्मचारी किती आणि पोलीस कर्मचारी किती याच्या बाबतीमध्ये आता प्रायमरी डिस्कशन झाले, जवळजवळ फायनल होत आलेलं आहे प्लॅन. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 70 पोलीस अधिकारी असणार आहेत, DCP, ACP, PI दर्जाचे 70 अधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत आणि जवळजवळ 500 पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल अँड लोअर केडरचे आहेत. याच्या व्यतिरिक्त सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे 30 आणि स्टेट रिझर्व्ह पोलीसचे 30 ते 60 जे शस्त्रधारी जे कर्मचारी असतात ते त्या ठिकाणी असणार आहेत. मतमोजणीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी आम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत. त्या जवळजवळ त्याची संख्या आम्ही काढली 990 पर्यंतचे अधिकारी कर्मचारी ह्या सगळ्या काउंटिंग प्रोसेसमध्ये असणार आहेत. म्हणजे जवळजवळ 1000 धरायला हरकत नाही का 5-10 प्लस मायनस 5-10 होतील. तर ह्या पद्धतीनं याच्यामध्ये काउंटिंग प्रोसेसमध्ये राहणार आहेत. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर्स जे आपण वोट केलेले आहेत सर्व्हिस वोटर्सला सैनिक लोकांसाठी ते जवळजवळ आपण 1510 सैनिकांना आपण मतपत्रिका पाठवलेल्या आहेत. त्याच्या कालपर्यंत 548 मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आणि काउंटिंग पर्यंत म्हणजे 4 जूनला सकाळी 8 वाजेपर्यंत जेवढ्या मतपत्रिका मिळतील त्याच फक्त काउंटिंगला त्या घेतल्या जाणार आहेत. पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी अगोदर सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आपण 10 टेबल लावलेले आहेत आणि प्रत्येक टेबलवर 500च्या आसपास मोजणी व्हावी अशी आयोगाची अपेक्षा आहे. कमी जास्त त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यासाठी वेगळे EROची सुद्धा आपण मंजुरी आयोगाकडून घेतलेली आहे. पब्लिकसाठी सर्वात जो नाजूक मुद्दा असतो त्या परिसरातली वाहतूक. आता याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन पोलीस आयुक्त सरांकडून निघेल 1-2 दिवसामध्ये. परंतु जनरली जी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये जो बीड बायपास आहे त्या बीड बायपास मधला जो महानुभव चौक आहे, महानुभव चौक ते झाल्टा चौक हा झाल्टा पॉइंट ह्या परिसरातली वाहतूक बंद राहणार आहे आणि दोन्ही बाजूने डायव्हर्शन करून वाहतुकीला रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आमचं विनम्र आवाहन असणार आहे की त्या परिसरामध्ये 4 जून रोजी येण्याचं आपण टाळावं. कारण शेवटी मतमोजणी हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि त्या परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. कुठली गैरसोय पब्लिकची होणार नाही. कमीत कमी डिस्ट्रक्शन व्हावं, कमीत कमी बंदोबस्त रोडवर राहावा या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. परंतु तरी त्या ठिकाणी ज्या आयोगाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागणार आहे आणि तो लावला जाणार आहे. ही सर्व पोलीस बंदोबस्त आतली तयारी ही आता आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. 4 तारखेला मतमोजणी होणार आहे तर 3 तारखेला आम्ही रंगीत तालीम त्या ठिकाणी घेणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया म्हणजे 4 तारखेला जी प्रक्रिया करायची आहे तिचं सगळं रंगीत तालीम, फक्त मशीन नसणार आहे. बाकी कशा पद्धतीनं मुवमेंट होणार, कोण कुठं बसणार आहे, टॅब्युलेशन कशा पद्धतीनं होईल, संगणक कसे राहतील, नेट कसा चालेल, या सगळं प्रगत एक रन थ्रो त्या दिवशी आम्ही 3 तारखेला घेणार आहे. आणि 4 तारखेला सकाळी आता जे टाइम टेबल दिलेलं आहे 5 वाजता रँडमायझेशन होऊन प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आपल्या विशेषतः मीडियासाठी जी खबरदारी घ्यायला पाहिजेत, आतापर्यंतचे अनुभव आणि जे इश्यूज प्रत्येक ठिकाणी होतात ते समोर ठेवून आम्ही ते रेक्टिफाय करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आहे. काही आपल्याला काही सूचना असतील तर त्या सूचना सुद्धा आपण दुसाने साहेबाकडे द्या किंवा माझ्याकडे द्या, आमच्याकडे कोणाकडे, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे साहित्य लागणार आहे, संगणक असेल, प्रिंटर असेल, पिण्याच्या पाण्याची असेल सोय, चहा पाण्याची, तर दोन्हीसाठी आम्ही ठेवलेला आहे. आणि तिथपर्यंत मोबाईल अलाउड ठेवलेला आहे. मोबाईल फक्त आणि फक्त काउंटिंग हॉलमध्ये आम्ही रिस्ट्रिक्शन केलेलं आहे. पण तिथे बाहेर असणारे पोलीस अधिकारी असतील किंवा मीडिया पर्सन असतील किंवा इव्हन उमेदवार असतील
तर कम्युनिकेशन सेंटरमध्ये आणि मीडिया सेंटरमध्ये आम्ही कुठलंही रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी घातलेलं नाही आहे. त्यामुळं आपल्याला जे काही मेल करायचं आहे, फॅक्स करायचं आहे किंवा मोबाईल थ्रू आपल्याला जे कम्युनिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये कुठली आपल्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. या पद्धतीनं आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य हे आतापर्यंत राहिलेलं आहे, काउंटिंग प्रक्रियेमध्ये सुद्धा निश्चितपणे राहणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपण ही मतमोजणी सुद्धा अतिशय हसी खेळच्या वातावरणात, शांततेच्या वातावरणात आणि पूर्णपणे पारदर्शक या पद्धतीने करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि आता निश्चितपणे आपल्या सहकार्यानं पूर्ण होईल. धन्यवाद. ड्रेस कलर कोड दाखवा. ते क्लिअर आयडेंटिफिकेशन व्हावं. आम्ही शिपायांना सुद्धा त्या कलरचे टी शर्ट देतोय, त्यांच्यावर नंबर असणार आहेत 1 ते 14. ते त्याच टेबलवर जाऊन थांबतील. मिसमॅच होणे 6 आहेत ना, मिसमॅच होणे एकाच काउंटिंग एजंटची नियुक्ती केलेली आहे. ज्या मतदारसंघाकरिता ज्या टेबलकरिता आहे ते काउंटिंग एजंट त्याच टेबलवर थांबू शकतात, ते दुसऱ्या टेबलवर जाऊन थांबू शकत नाही. नेक्स्ट. अशा प्रकारे 84 काउंटिंग एजंट ईव्हीएम करिता, 10 पोस्टल करिता असे 94 काउंटिंग एजंट नियुक्त करता येतात. यांचीही बसण्याची सिक्वेन्स ठरलेली आहे. सगळ्यात पुढे प्रेफरन्स जो आहे सिटिंग अरेंजमेंटचा तो नॅशनल पार्टीज, नंतर स्टेट पार्टी, नंतर स्टेट पार्टी ऑफ अदर स्टेट, नंतर रजिस्टर्ड अनरिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी आणि नंतर इंडिपेंडेंट. अशा प्रकारे ही रचना असते. नेक्स्ट. काउंटिंग हॉल मध्ये कोणाकोणाला प्रवेश करता येतो तर काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट, मायक्रो ऑब्झर्वर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ऑथराइज केलेला व्यक्ती, ऑब्झर्वर, पब्लिक सर्वंट ज्याची नियुक्ती काउंटिंग करिता केलेली आहे, उमेदवाराचा प्रतिनिधी, काउंटिंग एजंट आणि याशिवाय कोणीही नाही. पब्लिक सर्वंट ऑन इलेक्शन ड्युटी याच्यामध्ये पोलीस ऑफिसरचा समावेश नाही. पर्सन इन युनिफॉर्म और इन प्लेन क्लोथ्स, जो पोलीस कर्मचारी आहे तो युनिफॉर्म मध्ये असेल किंवा सिव्हिल मध्ये असेल तरी त्याला काउंटिंग हॉल मध्ये अनलेस कॉल्ड बाय आरो प्रवेश करता येत नाही. नेक्स्ट. बॅरिकेड ओलांडून कोणी येण्याचा प्रयत्न केला तर सीआरपीएफ साठी स्पेसिफिक सूचना आहेत ईसीआयच्या. Trespassing through the barricade by any unauthorized person should be duly eliminated. स्ट्रिक्टली या ठिकाणी त्या बाबी पाळल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कोणी प्रयत्न केला तर ते आणून पाडले जाईल. कोणीही व्यक्ती ज्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे तो इलेक्शन एजंट किंवा काउंटिंग एजंट होऊ शकत नाही. आणि जो कॅन्डिडेट असेल एखादा त्याला जर सिक्युरिटी असेल तर ते सिक्युरिटी घेऊन काउंटिंग हॉलमध्ये येऊ शकत नाही. नेक्स्ट. अशा प्रकारे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे आयडेंटिटी कार्ड दिलेले आहेत. ते आयडेंटिटी कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तीला केवळ त्याच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. काउंटिंग एजंट साठीच्या ऍडिशनल काही गोष्टी काउंटिंग एजंट. एक मिनिट. मीडिया कम बॅक. आता मीडिया सेंटर आपण त्या ठिकाणी स्थापित करणार आहोत. या ठिकाणी कम्युनिकेशनची सोय आहे, कम्प्युटरची सोय आहे, टीव्हीची सोय आहे. जर आपल्याला काही माहिती आपल्या कार्यालयाला पाठवायची असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून या मीडिया सेंटरच्या ठिकाणावर आपल्याला ते ट्रान्समिट करता येईल. ही माहिती जे काही फेरीन्याय झालेलं मतदान आहे ते फेरीन्याय झालेलं मतदान मीडियाचे जे भुसाने साहेब किंवा त्यांचे असिस्टंट 10 मॅडम हे आमच्याकडून कलेक्ट करतील आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रान्समिट करतील. आपण मग ती माहिती आपल्याकडे पाठवू शकता. आता थोड्या बॅचेस मध्ये काउंटिंग हॉल मध्ये येण्याची सुद्धा मुभा आहे. बॅचेस मध्ये माहिती अधिकारी आपल्याला घेऊन काउंटिंग हॉल मध्ये येतील. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे स्टील कॅमेरा कोणालाही लावता येत नाही. हँडी कॅमेरा अलाउड आहे. हँडी कॅमेरा एका पर्टिक्युलर रेड लाईनच्या पुढे अलाउड नाही. आपल्याला
प्रोसेस काय चालली आहे याचं शूटिंग करता येतं, परंतु ईव्हीएम मध्ये कोणाला किती मत डिस्प्ले होत आहेत याचं शूटिंग करता येत नाही. आणि पोस्टल बॅलेटच्या याच्यावर सुद्धा कुणाला बॅलेट पेपरवर टिकमार्क केलेला आहे याची सुद्धा शूटिंग करता येत नाही. नेक्स्ट, कोणताही मोबाईल फोन कुणाचाही हा काउंटिंग हॉल मध्ये अलाउड नाही. मोबाईल्स टिल द मीडिया सेंटर. आणि दक्षता मी मगाशी सांगितलं वाय टेकिंग ऑडिओ व्हिज्युअल कव्हरेज ऑफ काउंटिंग प्रोसेस विथ हँड हेल्ड कॅमेरा. हातात असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करत असताना सीयू व्हीव्हीपॅट वरच्या ऍक्च्युअल झालेल्या प्रक्रियेचं शूटिंग नाही करता येत. तर ते टोटल आता इथे काउंटिंग सुरू आहे, ही प्रक्रिया तुम्हाला शूट करता येते. त्याच्यामध्ये काय आहे तितके क्लोज जाऊन ते करता येत नाही. नेक्स्ट, काउंटिंग एजंट कुणाला नियुक्त करता येतं याच्यासाठी काही सूचना आहेत. तर काउंटिंग एजंट कोणी 18 वर्षापेक्षा जास्तीचा व्यक्ती जो त्या मतदारसंघाचा मतदार आहे याची नियुक्ती करता येते. परंतु त्याच्यामध्ये मंत्री असतील, मग ते केंद्र शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील, यांची नियुक्ती करता येत नाही. खासदार आमदारांची नियुक्ती करता येत नाही. कॉर्पोरेशनचे मेयरची नियुक्ती करता येत नाही. नगरपालिकांचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती यांचीही नियुक्ती करता येत नाही. ज्या लोकांना शासनाकडून मानधन दिलं जातं यांचीही नियुक्ती करता येत नाही. शासकीय सेवेमध्ये पूर्ण टाइम असतील किंवा पार्ट टाइम असतील किंवा शासनाचा निधी मिळणाऱ्या एखाद्या संस्थेत काम करत असतील तर त्यांच्याही कर्मचाऱ्यांना काउंटिंग एजंट होता येत नाही. पॅरामेडिकलचा स्टाफ, हेल्थ केअरचा स्टाफ, राशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, शासकीय नोकर आणि कुणीही व्यक्ती ज्याला सिक्युरिटी दिलेला आहे असं कोणत्याही व्यक्तीला काउंटिंग एजंट होता येत नाही. जर सरकारी कर्मचारी किंवा एखाद्या संस्थेवरचा कर्मचारी ज्याला फोन दिला जातो त्याची नियुक्ती झाली तर तो सेक्शन 134 RPI च्या नुसार तो गुन्हा आहे आणि संबंधिताला 3 महिन्याची कारावासाची शिक्षा होऊ शकते. तर काउंटिंग एजंट होण्यासाठी कुणाला प्रतिबंध नाही. तर ग्रामपंचायत सरपंचाला प्रतिबंध नाही, ग्रामपंचायत सदस्याला नाही, पंचायत समितीचे सदस्य त्यांनाही नाही, कॉर्पोरेटरला, काउन्सिलरला नाही आणि कोणीही लोकल व्यक्ती जो त्या मतदारसंघाचा रहिवासी आहे याला बंधन नाही. याला काउंटिंग एजंट होता येईल. काउंटिंग एजंटच्या नियुक्तीकरिता फॉर्म नंबर 18 मधला 2 प्रतीमधले फॉर्म कॅन्डिडेटने भरून द्यायचे. एक प्रत एजंटकडे द्यायची मूळ प्रत, दुसरी प्रत आमच्याकडे द्यायची आणि फोटो द्यायचे 2. त्याच्या बेसवर त्यांचा आय कार्ड तयार होईल आणि काउंटिंग डेला सकाळी 7च्या आधीच काउंटिंग एजंटला काउंटिंग हॉल मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याच्यानंतर काउंटिंग एजंटला प्रवेश नाही. यांना तिथे येत असताना फॉर्म 18 मधलं जे कॅन्डिडेटने दिलेला एक फॉर्म आहे तो ओरिजिनल म्हणा आणि आय कार्ड या कागदातून दिलेले या दोन्ही बाबी त्यांना कॅरी करायच्या. दोन्ही बाबी नसतील तरी देखील त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. काउंटिंग एजंट्स बॅरिगेटच्या बाहेर रो ऑफिसर, प्रत्येक 7 टेबल करिता 2 रो ऑफिसर आहेत. हे रो ऑफिसर त्या 7 टेबलवर ईव्हीएमचं नियम करण्यासाठी आणि तिथून होणारा जो टॅब्युलेशनचा डेटा आहे तो कलेक्ट करून टॅब्युलेशन टीम कडे देण्याची जबाबदारी रो ऑफिसरकडे असणार आहे. नेक्स्ट, हा सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा जो फ्लो असेल. स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम्स टेबलवर नेले जातील. टेबलवर काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्व्हर आहेत. हे त्या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले पाहतील, कॅन्डिडेटला एजंट्सला दाखवतील आणि 17C पार्ट 2 याच्यामध्ये ते माहिती भरतील आणि त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या करून एजंटच्या देखील स्वाक्षऱ्या घेतील आणि या शीट्स ते रो ऑफिसरला हँडओव्हर करतील. रो ऑफिसर ची जबाबदारी आहे ईव्हीएमचं मुवमेंट प्रॉपर असलं पाहिजे, काउंटिंग स्टाफचं कामकाजावर त्यांना नियंत्रण ठेवायचं आहे आणि हे जे 17C पार्ट 2 चा डेटा आहे तो टॅब्युलेट तो कलेक्ट करायचा. त्याच्या 3 झेरॉक्स काढायच्या. एक झेरॉक्स ही एन्कोड टीम कडे, एक्सेल टीम कडे, मॅन्युअल टीम कडे एक द्यायची आणि ओरिजिनल एआरओ कडे द्यायचा आहे. एआरओ ची टीम यांच्याकडून आलेला डेटा याची डेटा एंट्री करणार. एन्कोड म्हणजे इलेक्शन कमिशनचे ऑनलाईन मतदानाची आकडेवारी भरण्यासाठीचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती माहिती भरली जाईल. ती भरल्याच्या नंतर त्याची PDF काढून ते मॅन्युअली टॅली करतील. टॅली झाल्याच्या नंतर पूर्ण राऊंडचं झाल्याच्या नंतर एआरओ
राऊंड पब्लिश करणार आणि अशा प्रकारे त्यांचं टॅब्युलेशन झाल्यानंतर राऊंड वाईज टॅब्युलेटिंग शीट, समरी शीट आणि फॉर्म 20 त्या फेरीचा या 3 कॉपीज आरोकडे दिल्या जातील. आरोची टीम पुन्हा या 6 विधानसभा मतदारसंघाचे जे आलेले आहे त्याची क्रॉस टॅली करणार आणि मग आरो साहेब त्या ठिकाणी पहिली फेरी डिक्लेअर करणार. नेक्स्ट आता याच्या मुवमेंटसाठी आम्ही 14 शिपाई प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकडे 14 शिपाई स्ट्रॉंग रूमला आणि 14 शिपाई टेबलवर दिलेले आहेत. ज्यावेळेस पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू राहील तेव्हा पहिले 14 शिपाई हे टेबलवर असतील काउंटिंग स्टाफ सोबत आणि दुसरे 14 शिपाई हे स्ट्रॉंग रूमला असतील. ही फेरीची मतमोजणी झाली की हे खालून सूचना आली की स्ट्रॉंग रूमचे स्टाफ वरच्या लोकांना खाली पाठवतील आणि खालची लोक वर जातील. अशा प्रकारे मग वर गेलेला स्टाफ तिथे थांबेल, खालचा स्टाफ तिथे थांबेल. ठीक आहे. नेक्स्ट बस ठीक आहे. हे अशा प्रकारचे पुढे घ्या टीम्स, या पुढे पुढे घ्या पुढे 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 नेक्स्ट 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 रोटो आले. आता इथे स्ट्रॉंग रूमला 3 टायर मध्ये सिक्युरिटी बंदोबस्त असणार आहे. पहिला कॉर्डन जो आहे तो स्टेट पोलीसच्या माध्यमातून हाताळला जाईल. दुसरा कॉर्डन SRPF आणि तिसरं कॉर्डन CRPF. फर्स्ट कॉर्डन जे आहे ज्याला फर्स्ट टायर सिक्युरिटी म्हणतो तिथे 100 मीटरच्या परिसरामध्ये पेडिस्ट्रियल झोन आहे. तिथे कुठल्याही वाहनाचा वापर करता येत नाही. इथे पुरेशा प्रमाणामध्ये लोकल पोलीस तैनात असतील. या ठिकाणी ओळखपत्र तपासली जातील आणि ओळखपत्र तपासल्याच्या नंतर संबंधितांना सेकंड पेरिमीटर मध्ये जाण्यासाठीची परवानगी असेल. या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे कारण या ठिकाणी गर्दी होत असते. क्राऊड मॅनेजमेंट आणि पोलीसच्या सपोर्टसाठी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची नियुक्ती असते. नेक्स्ट मीडिया पर्सन्स ज्यांना ECI कडून अथॉरिटी लेटर दिलेले आहे त्यांना सुद्धा येथे आय कार्ड दाखवून त्यांना प्रवेश घेता येईल. मीडिया कॅन्डिडेट RO, ARO आणि काउंटिंग स्टाफ यांना एंट्री MIT च्या दिशेने आहे. काउंटिंग एजंट्सला एंट्री डाव्या साईडने आहे टेक्नो स्कूलच्या दिशेने. नेक्स्ट दुसरा जो कॉर्डन आहे तो SRPF आणि स्टेट पोलीस जॉईंटली तिथे काम करतील. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धुडगूस घालणारे कोणी असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी यांच्यावर असणार आहे. इथे प्रॉपर फ्रिस्किंग केली जाईल. मेल आणि फिमेल दोघांची फ्रिस्किंग केली जाईल. कुठल्याही प्रकारचं प्रोहिबिटेड आयटम, मॅच बॉक्स, आर्म्स, कुठलं इन्फ्लेमेबल आर्टिकल, मोबाईल्स, आयफोन, आयपॅड, लॅपटॉप, कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कुठलाही रेकॉर्डिंग डिव्हाइस, कोणताही गोष्ट आपल्याला काउंटिंग हॉलमध्ये आणता येत नाही. केवळ ऑब्झर्वर, RO आणि ARO आणि काउंटिंग सुपरवायझर ज्यांच्या मोबाईलवर OTP येणार आहे EPPS चा केवळ त्यांचेच मोबाईल आतमध्ये अलाउड आहेत. इतर कुणाचेही मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये. मोबाईल आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जर आणले मीडियाने तर ते त्यांना मीडिया सेंटर पर्यंत आणता येतील आणि इथे त्यांना डिपॉझिट करता येईल. ते सेकंड कॉर्डनचे तिथे आपल्याला माहिती. नेक्स्ट थर्ड कॉर्डन जो आहे तो CRPF च्या माध्यमातून हाताळला जाईल. इथे सुद्धा परत प्रॉपर फ्रिस्किंग आहे. इथे सुद्धा या सगळ्या बाबी तपासल्या जातील, आय कार्ड तपासले जातील आणि CRPF च्या निगराणीखाली EVM चा मूवमेंट होईल. स्ट्रॉंग रूम मधून EVM काउंटिंग हॉल पर्यंत आणि काउंटिंग हॉल पासून मोजणी झाल्यानंतर परत स्ट्रॉंग रूमला जाईल. पुढे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।